नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता पृथ्वीसमोर आरतीने ह्या विद्याधर आणि शलाकाचा खरा चेहरा कसा आणलेला असतो एका भयानक सत्यामुळे। आणि आता पृथ्वीला जेव्हा या विद्याधरचं खरं सत्य समजतं, जो व्हिडिओ मात्र आता तो समजतो, तेव्हा मात्र आता पृथ्वीला मारायचा जो काही प्लॅन त्याने केलेला आहे, परंतु पृथ्वीला मारायला गेलेल्या या विद्याधरचा प्लॅन मात्र आता आनंदी अगदी येऊन कसं उलटवते। आणि शेवटी आनंदीला मात्र आता कालच्या भागामध्ये तिचा अपघात झाल्यानंतर घरी जेव्हा आणलं जातं, पण त्याच पृथ्वीने तिला रक्त दिलेलं असतं, रक्त देऊन तिचा जीव वाचवलेला असतो, म्हणून आनंदी आता ह्या पृथ्वीचे आभार मानायला जाते आणि परत त्या घरातून आता जायला निघते। पण आता मात्र पृथ्वीने आपल्या वडिलांना आनंदीचं एक आता भयानक सत्य सांगितलेलं असतं आणि त्या भयानक सत्याचा उलगडा जेव्हा पृथ्वीला होतो, तेव्हा पृथ्वी आता आनंदीचा आई म्हणून स्वीकार करतो आणि आनंदीचा आई म्हणून स्वीकार करून प्रांजल आणि पृथ्वीला या संकटातून आनंदी कसं वाचवणार आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आनंदी या मालिकेचे असे डेली अपडेट्स पाहायला मिळतील आणि असेच नवनवीन ट्विस्ट। तेव्हा मित्रांनो कालच्या भागामध्ये आता असं दाखवण्यात आलं होतं, कारण आपण आनंदीचा घर सोडल्यानंतर अपघात झालेला दाखवलं आहे आणि आनंदीचा जीव त्यामध्ये वाचवण्यासाठी पृथ्वीने रक्त दिलेला आहे। पृथ्वीला जेव्हा समजतं की आनंदी आणि त्याचा ब्लड ग्रुप एक आहे, तेव्हा पृथ्वी कशाच्याही पर्वा न करता मात्र आनंदीला रक्त देतो आणि आनंदीला आता मानाने तो घरात घेऊन येतो। युगंधर मात्र आता आनंदीच्या अगदी म्हणजे घरात आल्यानंतर तिचा म्हणजे गृहप्रवेश अगदी करतो, ते पण आनंदाने। आणि ही माई आहे तर आनंदीचं अगदी औक्षण करते प्रेमाने। त्याच वेळेस मात्र शलाका पुढे येते। शलाका म्हणते की अगं माई, काय गरज आहे तुला मात्र ह्या मुलीला घरात घेण्याची? तर आता लगेच आनंदी म्हणते की माई हे बघा तुम्ही लक्ष देऊ नका, पण त्याच शलाकाला मात्र आता युगंधर रागवतो। युगंधर म्हणतो की हे बघ, या घरामध्ये मी तुला बोलवलेलं नाही, कारण या घरामध्ये आता फक्त आणि फक्त आनंदीचीच हक्क आहे। आनंदी आता जे काही ठरवेल तर ते ठरवेल, कारण आता युगंधरने असं काहीतरी आता ह्या सत्याचा धमाका केलेला असतो की जेव्हा आनंदी घर सोडते तेव्हा वकिलांना बोलवलेलं असतं आणि वकिलांनी मात्र आता सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर आहे हे सांगितलेलं असतं आणि जेव्हा आता ही प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर आहे हे कळता क्षणी मात्र आता ह्या विद्याधरला खूप मोठा धक्का बसलेला असतो। विद्याधर आणि शलाका आता म्हणतात की ही आनंदीची इतकी लायकी म्हणजे अख्ख्या निंबाळकरांची आता ही एक म्हणजे प्रॉपर्टीची हिस्सेदार झाली आणि अख्खी मालकीन झाली, म्हणून तिला मात्र आता धक्काच बसलेला असतो, म्हणून त्या पृथ्वीला मारण्याचा प्लॅन करतात। पृथ्वीला मारण्याचा जो काही प्लॅन ते आता रूममध्ये करत असतात आणि त्याच वेळेस मात्र आता ह्या आरतीने सगळं काही ऐकलेलं असतं, कारण आरतीला यांच्याबद्दल पुरावे शोधायचे असतात की किती काही झालं तरी मात्र आता ह्या प्रॉपर्टीची मालकीन आनंदी आहे, म्हणून मात्र आनंदीला आता घरात आणण्याक्षणी आता जेव्हा युगंधर घरात येतो तेव्हा त्याने आपले जे काही आता हे विल बनवलेलं आहे तर ते सगळ्यांच्या समोर तो सादर करतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, या घराची तू मालकीन आहे, तू कुठेही जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आनंदी तू कुठेही जायचं नाही। परंतु हा विद्याधर मात्र आता जेव्हा पृथ्वीला मारण्याचा प्लॅन करतो आणि ह्या प्रांजलला एका भयानक ड्रिंक्समध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आता ड्रिंक्स वगैरे पाजून त्याला दारूची नशा चढून आता जे काही ड्रग्स आहे तर त्याच्या रूममध्ये कसे ठेवायचेत आणि या संकटात मात्र या मुलांना एकदा गुंतून दिलं तर आता त्या आंधळ्या आनंदीला आपण कसंही करून मात्र प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊ शकतो। आता ह्या युगंधरला संपवलं पाहिजे। आनंदीचं काय, आनंदीच्या नावावर जी काही त्यांनी प्रॉपर्टी केलेली आहे तर ती प्रॉपर्टी लवकरात लवकर आपल्या नावावर होण्यासाठी आता आपल्याला यांना संपवावंच लागेल, म्हणून मात्र त्याने पृथ्वी, मिताली आणि प्रांजल यांना संपवण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो। पण आता आरतीने हे सगळं काही मोबाईलमध्ये आपल्या म्हणजे शूट करून घेतलेलं असतं। आरतीला आता असं वाटतं की आपण की पृथ्वीला कितीही सांगितलं तरीसुद्धा तो आपल्यावर विश्वास नाही ठेवणार। एकतर आपल्या आनंदीला या घरात तिची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी सर्व काही आपल्याला करायचं आहे, म्हणून ती मात्र आता हे सगळे काही आता पुरावे घेऊन घाईने ती पृथ्वीकडे येते। पृथ्वीला मात्र या विद्याधर आणि शलाका या दोघांचं जे काही
मोबाईलमध्ये तिने रेकॉर्ड करून घेतलेला आहे तो व्हिडिओ ती दाखवते. पृथ्वीला हे ऐकल्यानंतर आता पृथ्वीच्या पायाखालची जमीन सरकते. पृथ्वी म्हणतो की हे कसं शक्य आहे, काका इतक्या वाईट थराला कसा जाऊ शकतो. म्हणजे आनंदी जे काही सांगत आहे तर ते अगदी खरं आहे. आपण मात्र आनंदीवर विश्वास ठेवला नाही. तेव्हा आरती म्हणते की हो पृथ्वी, तू मात्र विश्वास ठेवण्यासाठी खूप मोठी चूक केली. तू असं करायला नको होतं. कारण आनंदी मात्र आता खरंच तिने काय काय भोगलेलं आहे, या घरासाठी काय काय केलेलं आहे. अरे जे लेटर तू मात्र तिने मला लिहिण्यासाठी सांगितलं होतं ते लेटरसुद्धा ते विद्याधर काकाने बदलवलं. आणि हे जर तुला जर माहिती झालं असतं तर तेव्हा तू आनंदीवर विश्वास ठेवला नसता. पृथ्वी, तू खूप मोठी चूक केली. तू असं करायला नको होतं. आणि तू जर असं केलं तर मात्र तुमच्या म्हणजे जीवाला धोका आहे. विद्याधर तुमच्या जीवाकडे सुद्धा बघणार नाही. त्याला तुमच्या जीवाचं सुद्धा काही घेणं देणं नाही. आणि त्यात म्हणजे तू त्या शलाका मावशीवर इतका विश्वास ठेवतो. ती शलाका मावशी दिसते तशी साधीसुधी नाही. कारण ह्या सगळ्यामध्ये ती फक्त आता हे विद्याधरची साथ देते. कारण तिला या घरात फक्त आता एक युगंधरची बायको म्हणून यायचं होतं, म्हणजे मालक साहेबांची. परंतु तुझ्या आईला मात्र मालक साहेबांनी स्वीकारलं. आणि त्याच वेळेस मात्र ह्या शलाकाने त्यांचा बदला घेण्याचं ठरवलं. आणि तुझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत मात्र आता ही शलाका आणि हे विद्याधर आहे. तर पृथ्वीला हे ऐकल्यानंतर फार मोठा धक्का बसतो. पृथ्वी म्हणतो की म्हणजे आनंदी ही चुकीची नाही. आपण आनंदीच्या बाबतीत चुकीचा विचार केला. पण आता मला असं वाटतं की आनंदीला जेव्हा मी रक्त दिलेलं आहे तर तेव्हा खरंच मला म्हणजे आनंदीने जे काही माझ्यावर आत्ता केलेले उपकार आहे तर त्यातून मी खरंच आनंदीची परतफेड केली याचं मला समाधान मिळतं. म्हणून पृथ्वीचे आता आरतीने डोळे उघडलेले असतात. पण तोच पृथ्वी मात्र आता जेव्हा हा व्हिडिओ आणि आता हे सगळे रेकॉर्डिंग वगैरे आहे तर ते घेऊन विद्याधर काकाला जाब विचारायला जातो. आणि विद्याधर काकाला मात्र तो जाब विचारत असतो की हे कसं शक्य आहे काका, तुम्ही इतक्या वाईट थराला जाऊच कसं शकतात. तेव्हा आता विद्याधरला जेव्हा तो व्हिडिओ बघितला असतो तेव्हा विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा तो म्हणतो की काका ही वागला ना ते चुकीचं वागत आहे. आणि त्यात म्हणजे या मावशीने तुझी साथ दिली. आत्ताच्या आत्ता मी तुला घराच्या बाहेर काढतो. कारण तू जे काही आम्हाला मारण्याचे प्लॅनिंग करतो त्यावरून मात्र आनंदी चुकीची नाही. आनंदीच्या बाबतीत खूप मोठी चूक मी केली, तिच्यावर मी विश्वास ठेवला नाही. तर विद्याधर काका म्हणतो की हो का, आणि हो तुम्हाला कसा घराच्या बाहेर काढतो आता बघूयातच. तेव्हा पृथ्वी आणि विद्याधर काका यांच्यामध्ये चांगलीच झोपलेली असते. आणि त्याच वेळेस आता आनंदी तेथे येते. आनंदी आता पृथ्वीला म्हणते की पृथ्वी तू बाजूला हो, या नालायक माणसाच्या नादी लागू नकोस. घरातील सगळेजण तेथे आलेले असतात. आणि आता विद्याधर मात्र पृथ्वीला म्हणतो की मी तुला सोडणार नाही. पृथ्वी म्हणतो की हो का. आणि त्याच वेळेस युगंधर पुढे येतो. युगंधर मात्र आता ह्या पृथ्वीला बाजूला करतो आणि ह्या विद्याधरला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर चालता हो असे सांगतो. कारण विद्याधरने आत्तापर्यंत खूप पाप केलेले आहे आणि त्या प्रत्येक पापातून मात्र आता त्याला मी नाही सोडू शकत. आत्तापर्यंत मी त्याचं ऐकून घेतलं, प्रत्येक गोष्ट मी त्याची सहन केली, पण आता नाही. आता त्याला पोलिसांच्या ताब्यात मला देवाच लागेल. किती काही झालं तरी, कारण तो चुकतोस आणि या घरात फक्त वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोस. आज मात्र तो मुलांच्या जीवावर उठला, माझ्या पृथ्वीला मारायला निघाला होता. आणि त्यात म्हणजे आता प्रांजलला जे काही संकटात तो अडकवण्याचा प्रयत्न करत होता. कारण प्रांजलला दारूचं व्यसन असतं आणि हा विद्याधर त्याला आणखीनच दारूच्या व्यसनी आड जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण जे काही ड्रग्स त्याने आता लपून ठेवलेले असतात तर ते पोलिसांना बोलून हे विद्याधरने आता प्रांजलला पकडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण तरीसुद्धा मात्र आनंदीची ही चालाक असते. आनंदीने कोणताही आता पुरावा तेथे ठेवलेला नसतो. आणि शेवटी मात्र आता आनंदी ह्या प्रांजलला संकटातून तर वाचवते, परंतु विद्याधरला मात्र आता लाथाबुक्क्याने या सगळ्यांनी बाहेर काढलेलं असतं. विद्याधरचा जो काही आता खरा चेहरा आहे तर तो मुलांच्या समोर आलेला असतो आणि मुलांनी मात्र आनंदीची माफी मागितलेली आहे. पण त्याच वेळेस मात्र पृथ्वीने आता युगंधरला एक सत्य सांगितलेलं असतं की पृथ्वी आता बाबांची माफी मागतो, म्हणजे युगंधरची. आणि बाबांना म्हणतो की बाबा, आनंदी अंध आहे. आनंदीला आपल्याला दृष्टी आणण्यासाठी तिच्या डोळ्यांचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा युगंधरला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला आत्तापर्यंत आनंदीने कसं सावरून घेतलं, आनंदीने कधी काहीच कळून दिलं नाही, हे सगळे क्षण आठवतात. आणि तो आता आनंदीचं ऑपरेशन करण्याचं ठरवतो. परंतु आता मात्र
आनंदी या घरामध्ये हक्काने राहते, कारण ती ह्या प्रॉपर्टीची मालकीण बनलेली असते. आणि प्रॉपर्टीची मालकीण जरी बनली असली तरीसुद्धा आनंदी कधीच तो हक्क दाखवत नाही. आणि शेवटी तिने आता आपल्या मुलांना अगदी व्यवस्थित वळणावर आणलेलं असतं. पृथ्वीला मात्र आता याचा जो काही लॉन्च आहे तर त्या बिझनेसमध्ये खूप मोठी अशी संधी मिळालेली आहे. आणि आनंदी आता ह्या सगळ्यातून मात्र ह्या संकटातून आता या आपल्या घराला बाहेर काढते आणि समिताताईंना दिलेलं वचन ती पूर्ण करते. म्हणजे समिताताईंना तिने जी प्रार्थना केलेली असते तर त्या प्रत्येक आता वचनातून मात्र ती आता सगळं काही व्यवस्थित करते. आणि त्यानंतर पृथ्वी आनंदीचा हात धरतो आणि स्वतः तो आपल्या युगंधरच्या हातामध्ये हात देतो. आणि युगंधरच्या हातामध्ये हात देऊन जेव्हा पृथ्वीला समजतं की आनंदी किचनमध्ये झोपत आहे आणि आपण तिच्या बाबतीत जे काही आता शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, कारण आरतीने पृथ्वीचे डोळे उघडवलेले असतात की अरे ज्या आनंदीला तू इतकं चुकीचं समजत होता, कारण जर त्या आनंदी आणि मालक साहेब दोघांचं प्रेम असतं तर आनंदी असे किचनमध्ये झोपली नसती. आणि त्याच वेळेस त्याला सगळं काही आठवतो आणि तो आनंदीला म्हणतो की आजपासून तू बाबांच्या रूममध्ये झोपायचं. तेव्हा युगंधर मात्र अगदी मानाने आनंदीचा पत्नी म्हणून स्वीकार करतो आणि मुलं म्हणून आता आई म्हणून स्वीकार करून शेवटी आता युगंधर आणि आता आनंदी ह्या दोघांना एकत्र आणलं जातं. तेव्हा शेवटी मुलांनीच मात्र आता सगळी माफी मागितली असते आणि त्यांना त्यांची चूक समजून विद्याधर काका जे काही आपल्यावर उलटला, आपल्याला मारण्याचा प्रयत्न त्यांनी जो काही केला, म्हणून मुलांना आता हे विद्याधरच्या काकाचा कायमच रागलेला असतो. आणि धनश्री जेव्हा आपल्या नवऱ्याची बाजू घेत आहे, तिला सुद्धा मात्र मुलं आता घराच्या बाहेर जायला सांगतात की तू सुद्धा आपल्या नवऱ्याची साथ देत होती आणि आनंदीला दोषी ठरवत होती, म्हणून तुला जे काही करायचं असेल तर ते तू करू शकते. धनश्रीला आता माफी मागितली असते, ते पण आनंदीची. आणि मोठ्या मनाने आनंदीने धनश्रीला आता तेथे घरात ठेवून घेतलेलं असतं. तर मित्रांनो, आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.